आज दुपारी प्रचंड पाऊस झाला, कालही पाऊस झाला रात्री, त्या ह्याच्यात थोडंसं पडझड झाली होती पण एवढी मोठी झाली नव्हती। आज दुपारच्या 2च्या पावसामध्ये खूप मोठा पाऊस झाला आणि सगळं बोगद्यापासूनचं जे पाणी आहे किंवा अजिंक्य ताऱ्यावरचं जे पाणी आहे ते सगळं वाहत येतं आणि भिंत वगैरे सगळी पडली। भिंत आजच झालंय का? आजच झालंय सगळं, दुपारी भिंत पडली। आता तो भिंत एवढा खड्डा झालाय की त्या वडाला धोका निर्माण झालाय, वडाचं झाड मंदिरावर पडेल की काय अशी शंका निर्माण झाली। म्हणजे पार्किंगला लावलेल्या गाड्या एवढ्या वरून खाली पार्किंगला लावलेल्या गाड्या खाली आल्या, कारण बरंच अंतर आहे जवळपास नाही म्हटलं तेवढं पाणीच होतं, तेवढं पाणीच तेवढं संपूर्ण उघडतच नाहीये ते मंदिर, दरवाजे बेंड झालेत म्हणजे डायरेक्ट ते मातीचा दगड वगैरे आली सगळी आणि संपूर्ण दरवाजे सुद्धा बेंड झालेले आहेत बघा। सुद्धा दुपारी पाणी मंदिरात गेलं होतं, चिखल सगळा मंदिरात गेला होता। आम्ही आता जे भाविक येणार आहेत त्यांनी काय काळजी घ्यावी? मंदिरात येताना दर्शनाला जायला रस्ता नाहीये, हे सर्व दगड वगैरे पडलेले। नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आलेलो सातारा शहरातील एक जागृत देवस्थान म्हणजे कुर्णेश्वर मंदिरामध्ये। सातारा शहराला लागतच म्हणजे बोगद्यातून रस्ता शेंद्रेत जातो, तिथे हे मंदिर लोकेटेड आहे। तर या मंदिराचा एक दुपारीच आपण एक व्हायरल व्हिडिओ पाहिला। त्या व्हिडिओमध्ये म्हणजे मंदिराच्या स्टार्टिंग पासून गेट पासून जे 2 गाड्या या सलग येऊन मंदिराच्या इथं खाली आलेल्या आणि जरा पावसाचं मुसळधार असल्यामुळे बरचसं नुकसान झालेलं आहे। नेमकं काय घडलंय दुपारी ते गुरुजी आहेत आपल्या समोर, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। चला तर गुरुजी नमस्कार। पहिल्यांदा परिचय द्या तुमचं। मी ताटके गुरुजी, कुर्णेश्वर खिंडीतला गणपती। बऱ्याच दिवसापासून इथं पावसाचं थैमान मागच्या वर्षीपासूनच सुरू झालंय। ज्या वर्षीपासून नवीन रस्ता झालाय ते रस्त्याची उंची वाढल्यामुळे आमच्या इकडे पाणी यायला लागलंय। आम्ही PWD मध्ये 2-3 वेळा तक्रारी केल्या होत्या, त्यांना रितसर लेखी अर्जही दिलेत। पलीकडच्या बाजूनी चर काढून द्या किंवा इकडे संरक्षक भिंत बांधून द्या असं त्यांना आम्ही सुचवलं होतं। त्याच्यावर अजूनही ते येस म्हटलेत पण अजूनही पुढे काही गेलेलं नाहीये। तर आज दुपारी प्रचंड पाऊस झाला, कालही पाऊस झाला रात्री, त्या ह्याच्यात थोडंसं पडझड झाली होती पण एवढी मोठी झाली नव्हती। आज दुपारच्या 2च्या पावसामध्ये खूप मोठा पाऊस झाला आणि सगळं बोगद्यापासूनचं जे पाणी आहे किंवा अजिंक्य ताऱ्यावरचं जे पाणी आहे ते सगळं वाहत येतं आणि हे सगळं पाणी ह्या पायऱ्यावरनं आणि ह्या बाजूनी जातं। ह्या पायऱ्यावरनं जे पाणी येतंय ते आता इकडं पुढं जे आपण चरबीर आहे पुढं, तिथं पुढं सगळ्यांनी माती टाकली आहे, कुठं कोणी काय काय टाकलंय, त्यामुळे पाणी पुढे जात नाही। ते पाणी सगळं वाट फुटेल तिथनं एकदा खाली चर फुटला की पाणी सगळं खाली येते, त्या ह्याच्यातनं ते आमची ही भिंत वगैरे सगळी पडली। भिंत आजच झालंय का? आजच झालंय सगळं, दुपारी भिंत पडली। आता तो भिंत एवढा खड्डा झालाय की त्या वडाला धोका निर्माण झालाय, वडाचं झाड मंदिरावर पडेल की काय अशी शंका निर्माण झाली। बरोबर, कारण सर्व ज्या वडाच्या मुळे आहेत ते दगडामध्ये गेलेले होते, ते सगळं रिकामं झालंय। ह्याचा धोका निर्माण झालाय, झाडा मंदिराला धोका निर्माण झालाय वडाच्या झाडापासून। एक दुपारी 2 गाड्या आलेल्या, नेमकं काय घडलं? नेमकं कसं? काहीच नाही, पाण्याचा फोर्स एवढा होता की त्या पाण्याच्या फोर्स बरोबरच त्या गाड्या असं गडगडत, म्हणजे पार्किंगला लावलेल्या गाड्या एवढ्या वरून लावलेल्या गाड्या खाली आल्या, कारण बरंच अंतर आहे जवळपास नाही म्हटलं पाणीच होतं, पाणीच तेवढं होतं। आता आपण पाहतोय मित्रांनो, मंदिर इथं समोरच आहे, मंदिरात सुद्धा पाणी गेलं। गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि आता दरवाजे क्लोजच केले त्यांनी आणि संपूर्ण उघडतच नाहीये ते मंदिर, दरवाजे बेंड झालेत म्हणजे डायरेक्ट ते मातीचा दगड वगैरे आली सगळी आणि संपूर्ण दरवाजे सुद्धा बेंड झालेले आहेत बघा। एवढे म्हणजे भीषण पाऊस पडलाय, पण ह्यांचं एकच म्हणणं आहे की जे वरून पाणी येते म्हणजे बोगद्यातून पाणी येते त्याचा कुठंतरी स्रोत हवाय म्हणजे पुढे जाण्यासाठी, कारण संपूर्ण जे पाणी आहे ते सगळं या मंदिरामध्ये येत आहे। आणि काय काय अडचणी फेस करावं लागते तुम्हाला आता सध्या म्हणजे या पाणी येण्यामुळे? पाणी आता घरात जाण्याची शक्यता सुद्धा निर्माण झाली। असं जर डबर पडलं तर ते सगळ्यांच्या घरात, देवळात, मंदिरात पाणी शिरते। आज सुद्धा दुपारी पाणी मंदिरात गेलं होतं, चिखल सगळा मंदिरात गेला होता। आम्ही तो सगळा पाणी हे करून चिखल सगळ्या खोऱ्याने भरून बाहेर टाकून दिला, मंदिर स्वच्छ केलं। आता आज जी घटना घडली दुपारी
कोणत्याही प्रकारची हानी वगैरे झाली नाही जीवित भाविक कुठली काही नाही, कोणाला काही लागलं नाही, काही बरं, नाही, काही नुसते फक्त गाड्या गाड्यांचं इथे नुकसान खाली. झालं, हा, बरं, गाड्यांचं बरं. नुकसान झालं. गुरुजी दुपारी मुसळधार पाऊस होता, भाविकांची काय गर्दी वगैरे होती का? भाविकांची आज गर्दी, खूप पाऊस असल्यामुळे भाविकांची गर्दी कमी होती. बरं. नेहमी गर्दी खूपच असते, कारण जागृत देवस्थान आहे खूपच साताऱ्यातलं. गर्दी असते नेहमी, पण आज पाऊस खूप असल्यामुळे गर्दी कमी झाली होती. बरं. त्यामुळे कुठली जीवित हानी, कुठले कोणाला काही लागलं नाही, कोणाला काही झालं नाही. म्हणजे पण जर एक प्रकारे सुदैवाने आपल्याला म्हणता येईल की गणपतीची कृपाच आहे ही, की कोणाला काही लागलेलं नाहीये, कोणाला काही झालं नाही. पण हे जर गर्दीच्या वेळेस असं काही घडलं असतं तर मोठा धोका निर्माण झाला असता. आता आपण पाहताय मंदिराच्या बाहेर तो आपण व्हिडिओच्या मार्फत दाखवूयातच, असं मुरुम झालंय, म्हणजे मुरुम रस्त्यावरती आलाय सगळा. बरचसं ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण शक्यता आहे, कारण बरीचशी जण इथं भाविक येत असतात, परत शेंद्रेला हायवेला जाणारे पण बरीचशी मोठा आहे. तरी काय काय काळजी घेतली पाहिजे असं वाटतं? आता सगळ्या रस्त्यावर मुरुम आलेला आहे, तो मुरुम तर आपल्या PWD किंवा कुणाच्या ज्या अखत्यारीत आहे त्यांनी तो मुरुम किंवा स्वच्छता करायला पाहिजे तिथली, तरच ते, नाही तर गाड्या घसरण्याचं प्रमाण वाढेल. रस्त्यावर गाळ सुद्धा प्रचंड आलेला आहे सगळीकडे, बरोबर, तो सुद्धा कमी करावा लागेल. आणि एक प्रकारे अशी काळजी घेतली पाहिजे मित्रांनो, एक सुंदर असं देवस्थान आणि संपूर्ण साताऱ्यालाच माहिती आहे काय एक नैसर्गिक वातावरणामध्ये हे मंदिर आहे. गुरुजी, तरी मंदिराची जरा थोडासा इतिहास सांगा ना, किती वर्षापासून मंदिर आहे? मंदिर हे खूपच पुरातन आहे, शिवाजी महाराजांच्या काळातलं मंदिर आहे. अच्छा. शिवाजी महाराज, औरंगजेब ज्यावेळेस आपल्या हिंदूंची मंदिरं फोडत आला होता, त्यावेळेला एका भक्तांच्या त्यांनी स्वप्नात सांगितलं की आपण पुढे भिंत बांधा, म्हणजे हिंदूंचं मंदिर आपलं जे आहे ते त्याला काही इजा होणार नाही. आणि ते सगळं पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्यांनी स्वप्नात सांगितलं की ती भिंत काही पाडू नका, त्या भिंतीत मी प्रगट होईल. त्याप्रमाणे त्या भिंतीमध्ये गणपती आपला प्रगट झालेला आहे. आणि त्याला आपण अशा दृष्टीने पुष्टी देतो की आपलं जे कळस आहे तो नेहमी मूर्तीच्या डोक्यावर असतो, आणि हा आपला कळस आहे तो माग आहे आणि आपली मूर्ती पुढे आहे. याच्यावरून त्याला पुष्टी मिळते की ते आहे, खरं आहे. आता जे भाविक येणार आहेत त्यांनी काय काळजी घ्यावी मंदिरात येताना दर्शनाला? नाही, सध्या मंदिरात एक 8 दिवस तरी कोणी जास्त प्रमाणात येऊ नये, ज्यांचं कारण खूपच चिखल झालेला आहे आणि घसरड झालेलं आहे, जायला रस्ता नाहीये. हे सर्व दगड वगैरे पडलेले आहेत, खूपच संपूर्ण असं म्हणजे घसरड झालेली आहे. आणि सध्या म्हणजे जे भाविक आहेत त्यांनी जरा कमी प्रमाणात आलं तरी न पडलेलं चांगलं सध्या, कारण पावसाचं. आणि हवामान खात्याने सुद्धा अजून 4 दिवस आपल्याला पावसाचा अंदाज सांगितलेला आहे. आता सध्या आता ही दरड कोसळलेली आहे, तर हे बाहेर वगैरे कधी काढणार आहे, कसं काय? म्हणजे आता काय आम्ही विचार करतोय की अजून जर पाऊस पडला तर काय करायचं, म्हणून 1-2 दिवस आम्ही जरा थांबणार आहे. बघूया आता त्याच्यावर काय काय, आणि आम्हाला काय सरकार आपलं PWD काय मदत करते किंवा काय, ह्या गोष्टी आपण बघतोय. आणि त्यानंतर आम्हाला मदतीची अपेक्षा आहेच आहे सगळ्यांच्याकडून. कोणी काही मदत केली तर अवश्य आम्ही, म्हणजे जे भाविक असतील ते सुद्धा कोणी मदत करू शकते मित्रांनो, कारण सर्वांच्या आवडीचं हे मंदिर आहे. आणि आता सध्या आपलं म्हणजे आवडतं मंदिरासमोर आता अशी घटना घडलेली आहे. फक्त आपण शक्यतो तेवढी होईल तेवढी मदत केली तर मंदिरासाठी आपल्या चांगलंच आहे. आणि लवकरात लवकर भाविकांना पण येण्यासाठी मंदिर चांगलं खुलं होईल. म्हणजे पाण्याचं जे नाला आहे तो साफ केला तर पाणी आपोआप पुढे जाईल, खाली यायचं प्रमाण कमी होईल. एवढंच त्यातलं हे, एवढंच फक्त. म्हणजे बाजूनं जे रस्त्याच्या पलीकडे जे जागा आहे तिथून फक्त पाणी पुढे जाण्याची सोय केली पाहिजे. बरोबर. धन्यवाद गुरुजी आपला वेळ दिल्याबद्दल. आणि नक्कीच जे आता घडतंय म्हणजे पाण्याचे प्रश्न वगैरे निर्माण होतील ते नक्कीच या व्हिडिओच्या मार्फत सुटतील हीच आशा करूयात. आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.